नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल तडकता फडकता मध्ये. आणि आपण नेहमीप्रमाणे आज परत एकदा आलेलो आहोत. परत एकदा आपली मुलाखत एकदम मस्त होणार आहे. तर आपले प्रमुख पाहुणे यायच्या आधी मी तुमच्याशी 2 ओळी बोलू इच्छितो. काहींना आवडते जेवणात भेंडी तर काहींना आवडतं वांग. काहींना आवडते जेवणात भेंडी तर काहींना आवडते वांग. आणि तुम्ही आमची मुलाखत बघण्यात होऊन जा गुंग. तर आता आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांना बोलवत आहोत. त्या आहेत खूप डॅशिंग आणि त्या आहेत खूप सिंपल, पण तरी त्यांच्या गालावर पडत नाही अजिबात डिंपल. आय मीन त्या आहेत खूप सिंपल. तर आता आपल्या समोर येत आहे द वन अँड ओनली सुनैनाजी. नमस्कार. नमस्कार. तर कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? खूप छान वाटतं इथे येऊन. तर खूप छान वाटतंय. तर मी तुमच्यासाठी 2 ओळी मांडू इच्छितो. हो नक्की. ऐका. अमेरिकेच्या थंडीत कुडकुडतो सर्वांचा जीव. वा वा. अमेरिकेच्या थंडीत कुडकुडतो सर्वांचा जीव. सुनैनाजी जरा 4-5 गोदड्या शिव. काय? काय नाही. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा शाळेत शिक्षकांसोबतचा अविस्मरणीय क्षण कोणता? हो आहे ना असा क्षण. एकदा शाळेत मला शिक्षकांनी विचारलं 57/8 किती? मी म्हणाली 7. मग त्यांनी विचारलं बाकी? मग मी म्हणाली बाकी चाललंय सर्व निवांत. आणि शाळेत शिक्षकांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. तर माझा पुढला प्रश्न असा आहे की एखादा मुलगा जिम मध्ये बॉडी बनवायला गेला ह्या उद्देशाने की त्याला एका मुलीला इम्प्रेस करायचंय, तर त्याने जिम मधली कोणती मशीन वापरली पाहिजे जेणेकरून त्याची लवकर बॉडी बनेल आणि ती मुलगी इम्प्रेस होईल? मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर जिमची मशीन सोडा, एटीएम मशीन वापरा. एटीएम मशीन मुलगी लगेच इम्प्रेस होईल. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तर माझा पुढला प्रश्न असा आहे की डायबिटीस पेशंटने शुगर चेक कशी करावी? सिंपल आहे. साखरेचा डबा उघडून बघावा, झाली शुगर चेक. तर माझा पुढला प्रश्न असा आहे की लग्ना अगोदर मुलांनी स्वतःमध्ये कोणत्या गोष्टीची सवय करून घेतली पाहिजे? मुलांनी फक्त सॉरी बोलण्याची सवय करून घ्यायची, कारण लग्नानंतर त्यांना फक्त सॉरी म्हणायचं असतं आयुष्यभर. तर माझा पुढला प्रश्न असा आहे की तुम्ही अगोदर वडिलांना पप्पा म्हणून बोलायचात, पण आता तुम्ही डॅडी म्हणून का बोलता? त्याचं काय आहे ना, पप्पा बोलले ना की माझी लिपस्टिक खराब होते म्हणून. वा. तर मुलाखत संपली हे मी जाहीर करण्या अगोदर 2 ओळी मांडू इच्छितो. हो हो नक्की. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त. वा वा. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त आणि ह्यांना वाटत होतं की यांची मुलाखत एकदम जबरदस्त. आणि इथून निघायचे, घ्याल का तुम्ही कष्ट? शे बाबा, माझा सगळा मूडच खराब केला. त्यापेक्षा माझी किट्टी पार्टी बरी. ह्यांना वाटतं केला मी खराब यांचा मूड. ह्यांना वाटतं केला मी खराब यांचा मूड, पण मला असं वाटतं की ह्यांनीच घेतला माझ्या मागच्या जन्मातला सूड. आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्यासोबत किटी पार्टीला यायला पण विसरू नका.